तर आज कृषी विशेष आज आपल्यासोबत आहेत तालुका कृषी अधिकारी गेवराई श्री सचिन गिरी सर. तर महाविस्तार ऍप बद्दल आपण जे शेतकऱ्यासाठी आपलं ऍप आहे याच्या डाउनलोड पासून ते प्रत्यक्ष वापर आणि परिणामापर्यंत सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत. तर याबाबत आपण सचिन गिरी सर यांना काही ऍप बद्दल प्रश्न विचारणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न सर राहील जे महाविस्तारचे उद्दिष्ट आहे सर जे की प्रत्येक गावामध्ये पोस्टर फिरतंय महाविस्तार ऍपचं, तर प्रत्येक गावात पोहोचवणं हे उद्दिष्ट दिलं आहे. यामागची नेमकी संकल्पना काय आहे? यामागची नेमकी अशी संकल्पना आहे की ह्या ॲपचा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत विस्तार झाला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या शेतकऱ्याला डाउनलोड करून त्याचा प्रत्यक्ष वापर झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला त्यामधून कृषीविषयक सर्व माहिती मिळाली पाहिजे. हा याचा मुख्य उद्देश आहे. ठीक आहे सर. त्यामध्ये एक दुसरा पॉइंट आहे आपल्या चेंज एजंट नावाची संकल्पना त्या पोस्टरमध्ये आपण लिहिलेली आहे. तर चेंज एजंट तयार करण्याचा जो मुद्दा आहे किंवा ते चेंज एजंट म्हणजे नेमकं काय आणि त्याची भूमिका काय असेल? चेंज एजंट म्हणजे पूर्वी जसं कृषी मित्र होते त्याप्रमाणेच ह्या ॲपचे विस्तार तसे शेतकऱ्याला डाउनलोड करून देणे आणि प्रत्यक्ष त्या वापर शेतकरी करत आहेत का नाही याचा फॉलोअप घेणे आणि वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे याच्यासाठी प्रत्येक गावात कृषी मित्रासारखीच एक चेंज एजंट म्हणून संकल्पना आहे. तर त्या चेंज एजंट मध्ये जसं की प्रगतशील शेतकरी किंवा कृषी पदवी विद्यार्थी किंवा सामाजिक कार्यकर्ते, सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य या लोकांचा सहभाग आहे का यामध्ये? हो, सर्वांचा सहभाग. याच्यापैकी कोणीही चेंज एजंट म्हणून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवू शकते. तर हे लोक गावात महाविस्तारचा प्रचार प्रसार कसं करणार? हे शेतकरी महाविस्तार म्हणजे आमचे जे कर्मचारी आहेत आपले सहाय्यक कृषी अधिकारी ते त्यांना मार्गदर्शन करणार. तसेच आम्ही देखील त्यांना मार्गदर्शन करणार आणि ते आम्ही केलेलं मार्गदर्शन तसेच या शेतकऱ्यांचं त्यांना ह्या ऍप बद्दल ट्रेनिंग आम्ही व्यवस्थित देणार आणि ते शेतकऱ्यांना ती माहिती देणार आणि प्रत्यक्ष त्या गावामध्ये त्याचा वापर करणार आणि त्या शेतकरी वापर करत आहेत का नाही याचा फॉलोअप घेऊन त्यांना ती माहिती देणार. आणखी मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की त्यामध्ये शेतकरी आयडी जोडण्याचं महत्व आहे, म्हणजे आपण त्याला फार्मर आयडी म्हणतो. ऍपमध्ये शेतकरी आयडी जोडणं खूप महत्वाचं असल्याचं सांगितलं जातं किंवा ते आयडी जोडल्यावर शेतकऱ्याला कोणता अतिरिक्त फायदा मिळतो, जर याला सांगाल का तुम्ही? आयडी जोडण्याचं एकच उद्दिष्ट आहे की त्या नेमकं त्या शेतकऱ्याचं त्या शेताचं लोकेशन त्याच्यावर फेच होणार आहे. म्हणजे त्या लोकेशनवर त्या शेतकऱ्याला त्याच्या भागातील माहिती मिळणार आहे. हवामानाची माहिती, त्या गावामध्ये कीड व रोग प्रसार झाला किंवा काय किंवा इतर बाबी आहेत हवामानाच्या संबंधित त्यांचं वातावरण असेल ते त्याची माहिती मिळणार. म्हणून फार्मर आयडी हा खूप महत्वाचा आहे आणि स्पेसिफिक त्या शेतकऱ्याला माहिती मिळणार त्याची त्या भागातली. तर तुम्ही आता सांगितले त्यामध्ये पीक सल्ला मिळणार किंवा एआय मार्गदर्शन, याद्वारे जे पीक सल्ला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर तो त्यांच्या निर्णयावर कसा परिणाम करतो किंवा एखादं प्रत्यक्ष उदाहरण आम्हाला सांगाल का पीक सल्ला किंवा पीक सल्ल्याचं काय होतं की प्रत्येक शेतकरी आता आमच्या कर्मचाऱ्याशी संपर्क असतातच, परंतु कधी कधी वेळेवर संपर्क न होणे किंवा विद्यापीठाशी सायंटिस्टशी संपर्क न होणे आणि इतर माध्यम जे आहेत इतर माध्यमात देखील माहिती आहे युट्यूबवर वगैरे, परंतु ह्याच्यावर वन स्टेप सोल्युशन आहे की त्यामध्ये एआय स्वरूपात आहे. आता समजा एखाद्या शेतकऱ्याला माहिती पाहिजे आणि माझ्या पिकावर असा असा किडा आली, मी शेतकऱ्याला किडीचा जर त्यांनी फोटो टाकला आणि विचारलं की ही कोणती किडा आहे की ह्याला उपाय काय करायचा, तर याची देखील ह्याच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला जागेवरच माहिती मिळणार आहे. तर तुम्ही आता कीड रोग ओळख याबाबत सांगितलं, म्हणजे शेतकरी त्या पिकाचा फोटो टाकून कीड किंवा रोग ओळखू शकतो. तर याची विश्वासार्हता किती आणि पुढे शेतकऱ्यांनी काय करावं, जरा याबद्दल सांगा. विश्वासार्हता याच्यामध्ये हे कुठल्याही काय प्रायव्हेट कंपनीचा ऍप नाही, हे महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी डेव्हलप केलेलं ऍप आहे आणि याच्यामध्ये चारी कृषी विद्यापीठाचे जे सायंटिस्ट आहेत त्यांच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ही 100% विश्वासार्हता ऍप आहे. आणखी एक विचारते, हवामान व पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज आणि पाणी नियोजन या दोन गोष्टीमुळे खर्च आणि नुकसान कसं कमी होईल? हवामानामुळे एखाद्या पिकावर येणारा रोग किडीची माहिती मिळणार आणि निश्चितच त्या शेतकऱ्याच्या त्याला आगाऊ माहिती मिळाल्यामुळे त्याच्यामध्ये खर्चामध्ये त्याची बचत होणार. नंतर जे नुकसान होऊन त्याच्यावर फवारण्या वगैरे करायचे ते पूर्वी शेतकऱ्याला माहित होणार. आणि जे पाण्याचं व्यवस्थापन आहे म्हणजे याच्यामध्ये आता पाण्याच्या संदर्भात हे आहे एवढं नाही, त्याच्यामध्ये आणखी पाण्याच्या संदर्भात नाही, अपडेशन चालू आहे. हा, त्यात फक्त किडी व रोगाची सध्या माहिती आहे. पाणी व्यवस्थापन फक्त ही पाणी व्यवस्थापनाबद्दल आहे की पाणी यायची काही माहिती नाही त्याच्यामध्ये. आणखी पाणी व्यवस्थापनाबद्दल कशी माहिती आहे की आपण पिकाला कोणत्या स्टेजमध्ये पाणी दिलं पाहिजे किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये त्याचं पाणी दिलं पाहिजे ती माहिती आहे.
तर आणखी दुसरं सांगायचं याच्यामध्ये बाजारभाव माहिती पण मिळते असं आम्ही पाहिले. तर बाजारभाव रोज शेतकऱ्यांनी पाहिले नाही किंवा त्यांना अपडेट मिळेल. शेतकरी विक्रीचा जो योग्य निर्णय कसा घेऊ शकतील किंवा त्याचा फायदा कसा होईल या ऍपचा? आता बाजारभावचं कसं असतंय की मार्केटमध्ये जे व्यापारी असतात त्यांचा भाव असा तोंडी असतो किंवा कुठं लिखित नसतो किंवा असा असा भाव चालू आहे म्हणून शेतकऱ्याला गावात माहिती होते. पण उदाहरणार्थ हा हा जो भाव असतो हा बाजार समितीचा भाव असतो. त्यामुळे हा विश्वासार्ह आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांनी किमान आठवड्यामधून 1-2 वेळेस जरी पाहिलं तर आपल्या जे भाव आपल्याकडे माल आहे त्याचा भाव काय अंदाजित आहे, सरासरी भाव काय आहे, जास्त भाव काय आहे किंवा पूर्ण महाराष्ट्रात कुठं काय भाव आहे ते सुद्धा देखील पाहता येते याच्यामध्ये. मला आणखी दुसरं विचारायचं एआय महाविस्तार ऍप मध्ये पोस्टरमध्ये एक गोष्ट लिहिली आहे ऑन द स्पॉट डेमो. तर फील्डवर हे काम प्रत्यक्ष कसं केलं जाणार आहे? फील्डवर म्हणजे हे शेतकऱ्यांनीच ह्याच्यावर कोणी त्यांना मार्गदर्शन म्हणजे करण्यापेक्षा हे ॲप एकदा डाउनलोड केलं की त्याच्यामध्ये चॅटबॉट नावाचा एक चॅटबॉट आहे. त्या चॅटबॉटवर आपण काही जरी माहिती विचारलं, आता जे एखाद्या शेतकऱ्याला टाइप करता नाही आलं, तर त्यांना व्हॉइस टायपिंग जरी केलं आणि प्रश्न विचारला, तरी ते ऑन फील्डवर तिथं जे प्रश्न विचारेल त्याची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळं ऑन फील्ड हे ॲप काम करणार आहे. तर यामध्ये कृषी सहाय्यक, चेंज एजंट आणि तुमचं कार्यालय यांचं एक समन्वय मॉडेल कसं तुम्ही करणार? कसं असेल? आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांना चेंज एजंट जे आहेत आम्ही देखील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करू आणि आमचे सहाय्यक कृषी अधिकारी नेहमी संपर्कात राहून त्यांना मार्गदर्शन करतील आणि त्यांना देखील ट्रेन केल्यामुळं काही अडचण येणार नाही. आणखी विचारायचं डाउनलोड पेक्षा वापर महत्वाचा तुम्ही हे स्पष्ट केलंय. फक्त डाउनलोड नाही तर आयडी जोडणं आणि नियमित वापर महत्वाचा आहे. यासाठी तालुका स्तरावर आपण कोणती मोहीम राबवणार आहे? आता आम्ही काय करतो की तालुका स्तरावर जे आहेत मोहीम संदर्भात तर आम्ही व्हॉट्सअपचे आपले वेगवेगळे ग्रुप आहेत प्रत्येक गावाचे शेतकऱ्यांचे त्याच्यामध्ये माहिती टाकतो. नुसतं डाउनलोड न करता त्याचा वापर देखील करा आणि आम्ही ज्यावेळेस ॲप डाउनलोड करतो त्यावेळेस प्रत्यक्ष त्यांना शेतकऱ्यांना डेमो देखील देतो आणि ह्या ॲपचं एक विशेषता अशी आहे की ह्या ॲपला नोटिफिकेशन येते. म्हणजे काही तुम्हाला सल्ला येणार असेल तुमच्या भागातला तर त्या नोटिफिकेशन येते ते शेतकऱ्यांनी उघडून जरी पाहिलं तर त्यांना ती काय दैनंदिनी काय हवामानाचा अंदाज वगैरे आहे तो मिळतो. तर आणखी एक दुसरी गोष्ट विचारते ग्रामपंचायत व गाव पातळीवर भूमिका म्हणजे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि कृषी सेवा केंद्र यांना या उपक्रमात तुम्ही कसं जोडणार? खूप पंचायत आणि जे सरपंच वगैरे आहेत किंवा ग्रामपंचायतची बॉडी आहे त्यांचं खूप ह्याच्यामध्ये मोलाचं योगदान आहे. खूप देखील आम्हाला सहकार्य देखील झालं आहे आणि आता सध्या सहकार्य चालू देखील आहे. परंतु याच्यामध्ये अशी महत्वाची भूमिका आहे की वेळोवेळी त्यांना सांगणं, ग्रामपंचायतमध्ये एखादी ग्रामसभा वगैरे असली तर त्यावेळेस आम्हाला कळवणं आणि त्या माध्यमातून तिथं आपण शेतकऱ्याला डेमो देणं किंवा माहिती देणं असं देखील करू आणि कृषी सेवा केंद्राचं असं ह्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. प्रत्येक शेतकरी तिथं निविष्ठा खरेदी करण्यासाठी येतो कृषी सेवा केंद्रावर. तर त्या त्या ठिकाणी देखील आम्ही माहितीचे पोस्टर लावलेले आहेत आणि त्यांना देखील अशा सूचना आहेत की ते शेतकऱ्यांना ॲप डाउनलोड करून द्यावं जे राहिले असतील त्यांना आणि करून देऊन त्यांना वापर प्रत्यक्ष कसा करावा हे देखील सांगावं आणि त्यांनी देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत ठीक त्याच्यामध्ये. आहे. तर यामध्ये एक अडचण, एक आणि मर्यादा एक आम्हाला यामध्ये वाटते. ग्रामीण भागामध्ये नेटवर्क किंवा मोबाईलचा वापर किंवा भाषेची अडचण, तर या अडथळ्यावर काही उपाय असतील का? बऱ्यापैकी आपल्या तालुक्यामध्ये नेटवर्कचा तसा इश्यू नाही. परंतु थोडं जरी नेटवर्क असलं, हे एकदा ॲप डाउनलोड केलं, तर चॅटबॉट ह्याचा व्यवस्थित काम करतो. तसेच याच्यामध्ये भाषेची कुठलीही अडचण नाही. त्यामध्ये मराठी भाषा देखील उपलब्ध आहे. त्यामुळे भाषेची अडचण आपल्याला जाणवणार नाही त्याच्यामध्ये. तर मला आणखी एक दुसरं विचारायचं यामध्ये शासकीय योजनेची जोड महाविस्तार ऍपमुळे पीक विमा, अनुदान किंवा योजनेचे अर्ज जसं आपण नानाजी कृषी संजीवनी प्रकल्प किंवा महाडीबीटी याचे अर्ज पण त्या ऍप मार्फत करता येतात का? नाही, सध्या फक्त त्याच्यामध्ये अपडेशन चालू आहे. भविष्यामध्ये ह्याच्यामध्ये सर्वच योजनांची माहिती मिळणार. माहिती तर आता देखील मिळते, परंतु अर्जाची सुविधा देखील याच्यामध्ये चालू होणार आहे. आणखी एक विचारतं ह्या महाविस्तार ऍपचं यश मोजण्याचा निकष तुमच्या दृष्टीने या उपक्रमात यश कशात मोजलं जाईल? यश याच्यातच मोजलं जाईल की आपल्याला काउंट कळतो कोण्या गावामध्ये किती डाउनलोड झाले आणि वापर देखील शेतकरी करत आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला याची आणखी माहिती मिळेल की कशा प्रकारे ह्याच्यामध्ये आणखी काम चालू आहे आणि याच्यामध्ये काय आवश्यकता आहेत आणि याच्यामध्ये काही दुरुस्त्या असतील तर ते पण आम्हाला कळवाव्यात. आपल्याला भविष्यामध्ये त्याच्यामध्ये अपडेशन करायला वरिष्ठ कार्यालयास कळवता येईल. डाउनलोड म्हणजे नुसतं करून ऍप महत्वाचं आहे की शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीत हे ऍप मदत करणार? हे शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीमध्ये मदत करणारा ॲप आहे. मला आणखी एक विचारायचं गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना एका वाक्यात सांगाल का महाविस्तार ऍप का वापरावं? कारण आता डिजिटल युग झालं आहे त्यामुळे एआय आधारित हे ॲप असल्याने शेतकऱ्यांनी हे ॲप वापरून डिजिटल मित्राचा म्हणजे हे करावा, मदत घ्यावी. हो, ठीक आहे. तर ही होती तालुका कृषी अधिकारी श्री सचिन गिरी सर
यांची सविस्तर भूमिका. धन्यवाद. धन्यवाद.